दरोड्याच्या गंभीर गुन्ह्यातील परागंदा आरोपीस जेरबंद करून त्यांच्याकडून घरफोडीचे 2 गुन्हे उघड करण्यात मिरज ग्रामीण पोलिसांना यश आले असून 2,75,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय। मिरज ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली असून देवेंद्र उर्फ देवा उर्फ गवंड्या शंकर काळे याला पोलिसांनी अटक केली आहे। त्याच्याकडून 2,12,000 रुपये किमतीचे 34 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण, 63,000 रुपये किमतीचे 35 मणी असलेले 1 तोळा वजनाचे सोन्याची बोरमाळ पोलिसांनी जप्त केली आहे। मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भैरू तळेकर यांनी गुन्हे प्रकटीकरण विभागाकडील अधिकारी आणि अंमलदार यांचे पथक मिरज ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी अभिलेखावरील रेकॉर्डवरील आरोपींचा शोध घेत असताना आणि पेट्रोलिंगच्या दरम्यान खास बातमीदारांकडून बातमी मिळताच दरोड्याच्या गुन्ह्यातील परागंदा असलेला आरोपी देवेंद्र उर्फ देवा उर्फ गवंड्या शंकर काळे हा टाकळीकडून मालगावकडे येणार असल्याची माहिती मिळाली। लगेचच मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने रोडवर सापळा लावून आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली। देवेंद्र उर्फ देवा उर्फ गवंड्या शंकर काळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून याने 1 महिन्यापूर्वी भोसे गावातील बंद घराचे कडी कोयंडा तोडून रोख रक्कम आणि 1 सोन्याची बोरमाळ चोरून नेली असल्याचे आरोपीने सांगितले। तसेच 15 दिवसांपूर्वी मालगाव येथील शेतीतील वस्तीवर असलेले बंद घराचे कडी कोयंडा तोडून 1 सोन्याचं गंठण चोरून नेलं असल्याचे सांगितले। देवेंद्र उर्फ देवा उर्फ गवंड्या शंकर काळे याच्याकडून लपवून ठेवलेले सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले असून देवेंद्र उर्फ देवा उर्फ गवड्या शंकर काळे याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने काळे याला दिनांक 27 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले। हा आरोपी रेकॉर्डवरील असून यापूर्वी मिरज ग्रामीण पोलीस ठाणे येथे दरोड्याच्या गुन्ह्यात तो परागंदा होता। या आरोपीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। मिरज ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत। मी इन्स्पेक्टर तळेकर, मिरज ग्रामीण पोलीस ठाणे। दिनांक 24 फेब्रुवारी रोजी मालगाव टाकळी रस्त्यावर 2018च्या दरोड्यातील एक गुन्हेगार तिथे येणार असल्याची बातमी आम्हाला मिळाली। लागलीच आम्ही पथक तयार करून त्याच्यावर टेहळणी दबा धरून बसले। संध्याकाळी त्यास आम्ही अटक केली। त्याचं नाव आहे देवेंद्र उर्फ गवड्या शंकर काळे, वय वर्ष 26 वर्षे। तर त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी आपल्या हद्दीमधील 2 घरफोडीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झालेले आहे। त्यामध्ये 2,75,000चे 4 तोळे वजनाचे दागिने आम्ही त्याच्याकडून हस्तगत केलेले आहेत। तसेच आम्ही 2018च्या गुन्ह्यामध्ये दरोड्याच्या गुन्ह्यामध्ये त्यांना आम्ही कोर्टामध्ये पेश करत आहोत। आणखी काही गुन्हे त्याच्याकडून निष्पन्न होण्याची शक्यता आहे।